गेलात तर तुम्हाला जी भूमिका दिली ती करावी लागेल। यावेळेला अनिकेत आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आक्रमण करताना पाहायला मिळाले। फेकून दिलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे, ज्या ठिकाणी वाह 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 काय पंच पाहायला मिळालाय। जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले अनिकेत सावंत। कांजूरमार्गचा हा 18 धावा आल्या सुद्धा, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 53 धावा करायच्या आहेत आणि 4 ओव्हर बाकी आहे। 24 बॉलमध्ये 53 आहे। यस या ठिकाणी चांगला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले। जरा संधी मिळाली, संधीचं सोनं जागा दी। काही विकेट मॅचमध्ये पुन्हा एकदा एटी स्पोर्ट्सला सुद्धा घेऊन येतील, परंतु सध्या जर पाहिलं तर भांडूप सुद्धा मॅचमध्ये आलेली आहे। फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे, स्क्वेअर लेगला उडवलाय हा बॉल। बंटी फ्रॉम कांजूर, चांगली बॅटिंग होताना पाहिलं मिळते अनिकेत सावंत यांच्या। जर पाहिलं तर हाच संघ आपल्याला प्रभादेवीच्या 1 लाखाच्या स्पर्धेत विजेता होताना पाहायला मिळाला। वरळीला हाच संघ जर पाहिलं तर विजेता होताना पाहायला मिळाला। म्हणजे मोठमोठ्या स्पर्धांच्या फायनल मध्ये टीम खेळायला आली होती। देवकरण आवर्जून होते। देवकरण, विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे। खूप सारी परंपरा बॉक्स क्रिकेटची सुद्धा आहे। यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवलाय। वाह, बॉल तेवढा काही सोपा नव्हता, परंतु बॉल उचललाय कसा चांगल्या पद्धतीने। तर भांडूप संघ आता मॅच मध्ये येतोय। पुन्हा एकदा बिग हिट केलाय। वाह, हाही बॉल खूप लांबवर जाईल। बंटी काही जणू काही मैदानाचं माप घेऊन साठी देखील गोलंदाजी करतात आणि ISPL काय गाजवलंय। राहुल सावंत, बंड्या बॉईज संघ म्हणा, बोरोली बॉईज संघ म्हणा, या संघांसाठी दर्जेदार क्रिकेट आणि माथेरानला